नमस्कार मैत्रिणींनो, यशोदा फॅशन इन्स्टिट्यूटमध्ये मी कोमल गुंड तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोट नेक ब्लाउजचं कटिंग स्टिचिंग कसं करायचं हे शिकणार आहोत। तर बघा, ब्लाउज फक्त आपण साडीवरच नाही तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या बॉटम स्कर्ट वरती पण तुम्ही हा ब्लाउज स्टाईल करू शकता। तर या ठिकाणी मी खाली अम्ब्रेला कळी प्लाझो केली आहे आणि ह्या प्लाझोचा पण मी संपूर्ण व्हिडिओ YouTube वरती अपलोड केलेला आहे, तिथं बघून तुम्ही ही पॅन्ट पण कटिंग करू शकता। रेग्युलर ब्लाउज पेक्षा या ब्लाउजची उंची मी थोडीशी जास्त घेतलेली आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे उंचीमध्ये कमी जास्ती करू शकता। तर बघा, या ठिकाणी मी बाहीमध्ये सुद्धा एक पॅटर्न तयार केलेला आहे। तर बाहीचा एकदम सेपरेट व्हिडिओ मी केलेला आहे, त्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित बाही कटिंग करायचं स्टिचिंग करायचं सांगितलेलं आहे। त्यामुळे या पार्टचं कटिंग करण्यासाठी सगळ्यात आधी आपण पेपरवरती मार्किंग करूयात त्याचं, आणि मार्किंग करून आपण नंतर त्याचं कपड्यावरती कटिंग करणार आहोत। सगळ्यात आधी तुम्हाला वरच्या साइडने एक सरळ लाईन ओढून घ्यायची आहे। आता ही सरळ लाईन ओढल्याच्या नंतर आपल्याला आपली फुल शोल्डर बघायची आहे किती आहे, आणि फुल शोल्डरचं अर्ध करायचं आहे। फुल शोल्डर आहे 16 इंच, तर 16 इंचाचा अर्ध होते 8 इंच, आणि ते 8 इंच आपल्याला ह्या बाजूने समोरच्या साइडला मार्किंग करायचे ह्या सरळ लाईनवर। तर तुम्हाला तुमची फुल शोल्डर बघायची किती आहे आणि त्याचा अर्ध करून इथे तुम्हाला मार्किंग करायचे। आता फुल शोल्डरचा अर्ध केले मी, त्याच्यानंतर इथून खाली आपल्याला 1 इंच डाऊन मार्किंग करायचे। इथून खाली 1 इंच डाऊन, तर हे 1 इंच डाऊन मार्किंग सगळ्यांसाठी फिक्स आहे। तुमची कोणतीही साईज असू द्या, तुम्हाला 1 इंच डाऊन मार्किंग करायचं आहे। आता हे मार्किंग झाल्यानंतर तुम्हाला हे तुमच्या साईडची म्हणजे बंद बाजू जी आहे तर तिथून 2.5 इंचाचं मार्किंग करायचंय, आणि हे 2.5 इंचाचं मार्किंग पण सगळ्या साईजसाठी फिक्स आहे। आता हे 2.5 इंच आणि 1 इंच डाऊन गेलेलं मार्किंग ते दोन्ही जोडून आपल्याला एक क्रॉस लाईन ओढून घ्यायची। आता एवढं कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला इथून खाली मोंड्याचा आकार द्यायचा आहे। तर मोंड्याचा आकार देण्यासाठी आपल्याकडे एक चार्ट आहे, तर तो चार्ट मध्ये बघून तुम्हाला तुमच्या साईज प्रमाणे मोंड्याचं मार्किंग करायचं असतं। तर बघा, या ठिकाणी मी हा चार्ट पाठीमागच्या पण सगळ्या बऱ्याच ब्लाउजमध्ये हा चार्ट मी तुम्हाला दाखवलेला असेल, आणि तो कुठं बघायचा ह्याच्यावरती पण मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे। तरी पण मी या फोटोचा या चार्टचा फोटो आपल्या चॅनलवरती पोस्टमध्ये मी अपलोड केलेला आहे, तर तिथं जाऊन तुम्हाला या चार्टचा फोटो जो आहे तो एकदम क्लिअरली दिसेल। तर बघा, पॅक नेक आर्महोल मार्क, तर मोंड्याचं मार्किंग करण्यासाठी तुम्हाला हा चार्ट बघायचा आहे। तर बघा, असे 2 चार्ट आहेत, एक पॅक नेक ब्लाउज साठी आहे आणि एक डीप नेक ब्लाउज साठी आहे। ज्यावेळेस तुम्हाला डीप नेकचा ब्लाउज शिवायचा असतो तर त्यावेळेस तुम्हाला हा चार्ट बघायचा आहे, आणि पॅक नेकचा ब्लाउज शिवायचा असतो तर त्यावेळेस तुम्हाला हा चार्ट बघायचा आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पॅक नेक ब्लाउज शिकत आहोत, तर त्यामुळे आपण हा चार्ट बघूयात। तर बघा, याच्यात 28 पासून ते 53 साईज पर्यंतचे सगळ्या साईजचे मोंड्याचं मार्किंग मी तुम्हाला इथं ऑलरेडी दिलेलं आहे। तुम्हाला फक्त तुमची साईज बघायची आहे, आणि साईजच्या समोर जो अंक आहे तर ते तुमचं मोंड्याचं मार्किंग आहे। तर आजच्या ब्लाउजमध्ये चेस्ट आहे 36 इंच। बघा, चेस्ट बघायची आपल्याला, चेस्ट आहे 36 इंच, तर इथं 7 इंचावरती यांचा मुंडा येतो, तर मोंड्याचं मार्किंग मला 7 इंचावरती करायचं आहे। तर मी हे जे आपण 1 इंच डाऊन आलो आहोत तर तिथून खाली आपल्याला 7 इंचावरती मार्किंग करायचं आहे अशा पद्धतीनं। तर मी इथं 7 इंचावरती मार्किंग केले। आता मी इथं एक सरळ लाईन ओढून घेणार आहे। आता ही सरळ लाईन ओढल्यानंतर आपल्याला इथं चेस्टचं म्हणजे छातीचं मार्किंग करायचंय। तर छातीचं मार्किंग करत असताना आपल्याला छातीमध्ये पॅक नेक ब्लाउज असल्यावरती छातीमध्ये आपल्याला लुजिंग वाढवावी लागते। 36 इंच छाती आहे, तर छातीमध्ये लुजिंग किती वाढवायचं तर तुम्ही या ठिकाणी 2.5 इंच पण वाढवू शकता किंवा 3 इंच पण वाढवू शकता। तर बघा, एकदम नॉर्मल रेग्युलर जर फिटिंग पाहिजे असेल, तुम्हाला व्यवस्थित एकदम कम्फर्टेबल फिटिंग पाहिजे असेल तर तुम्ही 2.5 इंच लुजिंग वाढवू शकता, आणि जर एकदम लूज पाहिजे असेल तर तुम्ही 3 इंच पण वाढवू शकता। तर मी या ठिकाणी 2.5 इंचाचं लुजिंग वाढवणार आहे। जर तुम्हाला आणखी जास्त लूज पाहिजे असेल तर तुम्ही 3 इंच पण तुम्ही लुजिंग वाढवू शकता या ठिकाणी, 2.5 किंवा 3 इंच। तर बघा, छातीमध्ये तुम्हाला 2.5 इंच लुजिंग वाढवायचं आहे, आणि परत त्याला भागिले 4 करायचे। तर हे पॅक नेक ब्लाउजचं छातीचं मार्किंग करण्यासाठीचं सूत्र आहे। तर बघा, तुम्ही या ठिकाणी कॅल्क्युलेटर पण वापरू शकता, किंवा मग तुम्ही टेपवरती पण ह्याचा टेपमध्ये असं 36 मध्ये 2.5 इंच वाढवून त्याचा 4दा टेप फोल्ड करून तुम्ही असं मार्किंग काढू शकता, किंवा मग तुम्ही असं कॅल्क्युलेटरवर पण करू शकता। बघा, 36 अधिक 2.5 बरोबर, आणि परत त्याला डिवाइड 4, तर किती आले बघा, 9.62 आले, म्हणजेच 9.50च्या वर एक लाईन, 9.5च्या वर एक लाईन। तर मी आता हे बंद बाजूकडून ही सरळ लाईन आहे, तर तिथं मी जेवढं माझं छातीचं मार्किंग आलंय तर तेवढं मी करणार आहे। तर तुम्हाला काय करायचंय, तुमच्या छातीमध्ये 2.5 इंच वाढवायचंय, आणि मग त्याचा तुम्हाला 4था भाग करायचा आहे, आणि इथं तुम्हाला मार्किंग करायचंय। आता बघा, हे मार्किंग झाल्यानंतर तुम्ही इथून पुढे
शिलाई मार्जिन म्हणजे तुम्हाला नंतर ब्लाऊज टाईट होत असेल तर तुम्ही लुजिंग वगैरे टिप उकलून त्याला लूज वगैरे करू शकता. तर त्याच्यासाठी ते लुजिंग असतं, हे मार्जिन असतं बघा, ह्याला मार्जिन म्हणतात. आणि हे जे आपण ऍड केलं तर ते लुजिंग असतं. तर हे शिलाई मार्जिन आहे तर तुम्ही या ठिकाणी 1.5 इंच ठेवले. तुम्ही 2 इंच पण ठेवू शकता, 1 इंच पण ठेवू शकता. हे जे मार्जिन आहे तर ते आपल्या आवडीप्रमाणे 1 इंच, 1.5 इंच, 2 इंच ठेवू शकतो आपण. तर ह्या ब्लाऊजमध्ये मी 1.5 इंच ठेवलेला आहे. आता हे झालं मार्जिन. आता आपल्याला इथं मोंड्याचा आकार द्यायचा आहे. तर मोंड्याचा आकार देण्यासाठी काय करायचंय, हा जो 1 इंच डाऊन आलेलं मार्किंग आणि ही आपली चेस्टची लाईन, तर त्याचा आपल्याला सेंटर काढायचं आहे. सेंटर काढल्यानंतर इथं आपल्याला चेक करायचंय किती आहे आपलं अंतर, म्हणजेच फुल शोल्डरचं अर्ध किती आलं होतं, 8 इंच. तर ह्या 8 इंच मधून आता हा पाठीमागचा भाग आहे आपला, तर आपण मागच्या भागाप्रमाणेच मार्किंग करणार आहोत मोंड्याचं. तर बघा इथं 8 इंच आहे, तर 8 मधून तुम्हाला अर्धा इंच कमी करायचं आहे. तर किती राहते मग 7.5. तर ह्या सेंटरपाशी तुम्हाला असं बंद बाजूला 7.5 वर इथं टेप ठेवायचा आहे आणि समोरच्या साईडला ह्या सेंटर जवळ जिथं 7.5 इंच आहे तिथं मार्किंग करणार आहे. तुम्हाला तुमची शोल्डर म्हणजे तुमची फुल शोल्डरचा अर्धा इथं किती आहे तेवढं मोजायचंय, त्यातनं अर्धा इंच कमी करायचंय आणि तेवढं मार्किंग तुम्हाला ह्या सेंटर जवळ करायचंय असं. आणि इथं जेवढं आलंय तर तेवढंच तुम्हाला ह्या लाईनवर पण करायचंय. तर बघा माझं इथं 7.5 आले तर मी पण इथं पण 7.5च केले. आता काय करायचं आपल्याला इथून क्रॉस मार्कचं मार्किंग करायचंय. तर क्रॉस मार्कचं मार्किंग करण्यासाठी पण आपल्याकडे चार्ट आहे. तर बघा ह्या चार्टमध्ये 28 पासून 31.75 पर्यंत तुमची छाती असेल तर तुम्हाला पुढच्या भागाला अर्धा इंच आणि पाठीमागच्या भागाला 0.75 मार्किंग करायचे. 32 पासून 39.75 असेल तर तुम्हाला पुढच्या भागाला 0.75 आणि पाठीमागच्या भागाला 1 इंच मार्किंग करायचे. आणि जर 40 पेक्षा जास्त असेल तुमची छाती तर तुम्हाला पुढे 1 इंच आणि पाठीमागे 1.25. तर आज आपली छाती आहे 36 इंच, तर ती ह्या लाईनमध्ये येते. तर मग पाठीमागचा भाग चालू आहे आपल्याला, तर मग 1 इंचाचं मार्किंग आपल्याला करावं लागणार आहे आणि पुढच्या भागाला आपल्याला 0.75चं मार्किंग करावं लागणार आहे. तर बघा इथं क्रॉस मार्क म्हणजे हे आपण आता मार्किंग केले तर तिथून पुढे क्रॉस असा टेप धरायचा आहे आणि 1 इंचावरती मी इथं मार्किंग करणार आहे, कारण हा पाठीमागचा भाग आहे आपला, म्हणून मी इथं 1 इंचावरती मार्किंग केले. आता हे मार्किंग, हा पॉईंट आणि हे आपला शोल्डर डाऊन, तर हे तिन्ही पॉईंट धरून आपल्याला इथं शेप द्यायचा आहे मोंड्याचा. तर मोंड्याचा शेप देण्यासाठी तुम्ही हाताने पण देऊ शकता जर तुम्हाला देता येत असेल तर, किंवा मग तुम्ही असा फ्रेंच कर्वचा पण वापर करू शकता. तर फ्रेंच कर्व कसा ठेवायचा आपल्याला, हे जे टोक आहे तर ते आपल्याला ह्या साईडला ठेवायचं आहे आणि हा राऊंड शेप आहे तर तो आपल्याला चेस्ट लाईनवर ठेवायचा आहे. आणि हा आकार जो आहे तर तो आपला ह्या फिटिंगच्या बाहेर गेला नाही पाहिजे, इथंपर्यंतच आपल्या ह्या लाईनवरती टच झाला पाहिजे. तर बघा अशा पद्धतीनं जर तुमचे सगळे पॉईंट एकदा मॅच होत असतील तर तुम्ही करू शकता. बघा इथं होत आहेत, आणि जर होत नसतील तर तुम्ही अगोदर 1, 2, 3 हे 3 पॉईंट जोडून घेऊ शकता आणि मग नंतर हा पॉईंट तुम्ही ह्या पॉईंटला जोडू शकता. पण आकार देत असताना तुम्हाला कुठेही पॉईंट बनवू द्यायचा नाही, एकदम गोल आकार असा झाला पाहिजे. जरी झाला तुमचा थोडाफार पॉईंट तर तुम्हाला तिथं अशा पद्धतीनं असं मायनस करायचं आहे आणि तिथं गोल आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा अशा पद्धतीने आपला पाठीमागचा मोंडा जो आहे तो काढून तयार झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं, इथं खाली उंचीचं मार्किंग करायचं. तर उंचीचं मार्किंग करताना बघा सगळ्यात आधी तुम्ही सगळ्यात आधी जी सरळ लाईन ओढली तर त्या सरळ लाईन पासूनच आपल्याला उंचीचं मार्किंग करायचं. हा आपला पाठीमागचा भाग आहे तरी सुद्धा आपल्याला पुढचीच उंची वापरायची आहे. मार्किंग करताना आपल्याला पुढच्या पार्टची उंची घ्यायची आहे. तर माझी पुढची उंची आहे 18 इंच, म्हणजे या ब्लाऊज मध्ये उंची आहे 18 इंच, तर त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून 19 इंचावरती मी मार्किंग केले. 1 इंच शिलाई मार्जिनचं असतं आपलं, खालून अर्धा इंच आणि शोल्डर मध्ये अर्धा इंच जातं त्यामुळे. तर बघा आता सेम तसंच मी पुढच्या साईडनं पण 19 वरतीच मार्किंग करून घेणार आहे, म्हणजे आपली सरळ लाईन येईल. तर मी ह्या सरळ लाईन पासूनच टेप पकडलेला आहे, वरची जी सरळ लाईन आहे तर तिथूनच उंचीचं मार्किंग करायचं आपल्याला. आता इथे एक आपल्याला सरळ लाईन ओढून घ्यायची. तर ही झाली आपली वेस्ट लाईन, म्हणजे इथं आपल्याला कमरेचं मार्किंग करायचंय. आता कमरेचं मार्किंग करताना आपल्याला कंबर भागिले 4 करायचंय. किती आले आहे, 7.25 आले. तर तेवढं मार्किंग आपल्याला इथं करायचंय. तुम्ही टेपच्या 2दा फोल्ड केल्याच्या नंतर तुमचा चौथा भाग निघतो, तर तुम्ही तसं पण करू शकता. इथून पुढे आपल्याला 1.5 इंचचं शिलाई मार्जिन ठेवायचंय. जेवढं आपण इथं ठेवलंय तेवढंच आपल्याला इथं ठेवायचंय. आणि आता ह्या दोन्ही लाईन आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत. तर बघा ज्या वेळेस आपला गळा जो आहे तो एवढा ब्रॉड असतो, बघा 2 इंचाची शोल्डर आहे, इथून आपल्याला असा पसरवून झालेला आहे गळा. तर बऱ्याचदा काय होतं आपल्याला इथं गळा जो आहे तो लूज होतो. तर तो लूज होऊ नये म्हणून आपल्याला काय करावं लागतं, ह्या साईडनं शोल्डर मधून मायनस करावं लागतं. जर हे आपण मायनस केलं तर हा गळा आपला अजिबात लूज होणार नाही.
तर ते शोल्डर मायनस कसं करायचं बघा. तर त्याच्यासाठी पण आपल्याकडे एक चार्ट आहे, तर त्या चार्टनुसार तुम्ही हे जे शोल्डर मायनस आहे तर ते करू शकता. तर बघा ब्रॉड नेक शोल्डर मायनस चार्ट आहे हा. म्हणजे ज्यावेळेस तुमचा गळा जो आहे तर तो पॅकच असतो, पॅक नेक असतो आणि अशा पद्धतीनं 2 इंच 2.5 इंच 3 इंच जर तुमची शोल्डर असेल ना, असं जर गळा असेल तुमचा बघा 3.5 इंचापर्यंत शोल्डर असेल. इथं तुम्हाला काय लक्षात घ्यायचंय, रेडी शोल्डर लक्षात घ्यायचे. म्हणजे तुमची ही जी शोल्डर आहे तर ती किती आहे तर ते बघायचंय. 3.5 इंचापर्यंत तुमची शोल्डर असेल तर तुम्हाला शोल्डर मायनस करावं लागतं. लास्ट 3.5 इंच. जर 4.5 असेल तर तुम्हाला शोल्डर मायनस करायची गरज नाही. तर बघा या ठिकाणी इथं आपली शोल्डर हा चार्ट मध्ये कसं दिले बघा, कसं वाचायचं. तर इथं रेडी शोल्डर दिले, तर अर्ध्या इंचापासून ते 3.5 इंचापर्यंत तुम्हाला शोल्डर दिलेली आहे. म्हणजेच तुम्ही ही जी शोल्डर आहे तर ती तुम्ही अर्धा इंच पण ठेवू शकता, 2 इंच 1.5 इंच 1 इंच ठेवू शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कितीही शोल्डर ठेवू शकता. तर अर्ध्या इंचापासून 3.5 इंचापर्यंत शोल्डर दिलेली आहे. तर बघा आज आपली शोल्डर आहे 2 इंच. तर 2 इंच असल्यावर आपल्याला किती मायनस करायचे, 0.75. तर तुम्हाला तुमचे शोल्डर बघायचे आणि तुम्हाला किती मायनस करायचे ते पण तुम्हाला बघायचे. आज आपल्याला 0.75 मायनस करायचे. आता हे मायनस कुठं करायचं, तर बघा ही जी आपली हा जो आपला मोंडा काढलाय आपण, तर त्या मोंडापासून आतल्या साईडला आपल्याला मायनस करायचंय. तर आतल्या साईडनं मोजायचंय, 0.75 जिथं येईल तिथं तुम्हाला मार्किंग करायचंय. म्हणजे बघा जेवढं तुमचं मायनस होत आहे तेवढं तुम्हाला ह्या लाईन पासून आतल्या साईडला मार्किंग करायचंय. तर मी इथं मार्किंग केले. आता हा आकार आपल्याला ह्या आकारामध्ये जोडायचा आहे, म्हणजेच मिक्स करायचा आहे. तर त्याच्यासाठी पण मी फ्रेंच कर्व वापरत आहे इथं. आणि बघा हा पॉइंट आपल्याला ह्या आकारामध्ये असा मिक्स करायचा आहे. तर फ्रेंच कर्व अशा पद्धतीने तुम्ही सेट करू शकता. आणि व्यवस्थित हा पॉइंट जो आहे तो, हा आकार जो आहे तो या मुंड्यामध्ये मर्ज झाला पाहिजे. बघा अशा पद्धतीने आपण काय केलंय, शोल्डर जे आहे तर ती ह्या साईडने एवढी मायनस केलेली आहे. मग त्यामुळे काय होईल, आपला इथला जो गळा आहे तर तो इथं लूज होणार नाही. अशा पद्धतीने इकडच्या साईडला आपण मायनस केलेला आहे. आता हे झालं आपलं शोल्डर मायनस. तर त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, इथं रेडी शोल्डरचं माप टाकायचंय. तर आता आपली रेडी शोल्डर आहे 2 इंच. तर 2 इंचामध्ये तुम्हाला 1 इंच वाढवायचंय, म्हणजेच 3 इंच. तर 3 इंचावरती मी इथं मार्किंग करणार आहे. आणि रेडी शोल्डरचं मार्किंग करत असताना वरच्या साईडनं तुम्हाला अर्ध्या इंचावरती असं मार्किंग करायचंय, जे की आपलं शिवण्यामध्ये जाणार आहे. हे अर्धा इंच आपलं शोल्डर जॉईंट मध्ये जाणार आहे. तर त्याचं पण आपल्याला असं डॉट डॉट मध्ये मार्किंग करायचंय. आणि इथं मोजायचं आहे आपल्याला. बघा 2 इंच रेडी शोल्डर आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला शिलाईचं 1 इंच वाढवायचंय, 3 इंच. तर मग तुमची जेवढी शोल्डर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 1 इंच वाढवून इथं मार्किंग करायचंय. तर माझे 2 आहे तर मी इथं 3 वरती मार्किंग केले. म्हणजेच ही झाली माझी रेडी शोल्डर. आता रेडी शोल्डरचं मार्किंग झाल्यानंतर ही झाली आपली शोल्डर 2 इंच. म्हणजे शिवून 3 इंच आहे, शिवून 2 इंच होते. तर बघा आता हे शोल्डरचं मार्किंग झाल्यानंतर इथून इकडं जी राहिली तर ती पूर्ण आपली गळा रुंदी आहे. तर बघा गळा रुंदी ही जी सुरुवातीला आपण 2.5 इंचाचं मार्किंग केलंय ती आपली गळा रुंदी नाही. तर आपली गळा रुंदी आता इथून म्हणजेच हे आपण शोल्डरचं मार्किंग केल्यानंतर जी राहते तर ती आपली गळा रुंदी राहते. तर ती तुमची प्रत्येकाची वेगवेगळी राहू शकते, कारण प्रत्येकाची रेडी शोल्डर ही वेगवेगळी असते, प्रत्येकाची साईज वेगवेगळी असते. त्यामुळे प्रत्येकाची गळा रुंदी पण तुमची वेगवेगळी येणार आहे. तर आता ही झाली गळा रुंदी. तर तुम्ही आता इथं उंची टाकायची आहे आपल्याला, गळ्याची उंची टाकायची. तर गळ्याची उंची तुम्ही कशी टाकू शकता, तर बघा ही जी मायनस केलेली शोल्डर आहे, म्हणजेच हे मायनस केलेलं आहे तिथून ते हे 2.5 इंचाचं मार्किंग, तर त्याचं आपल्याला सेंटर काढायचंय. ह्या सेंटर पासून खाली आपल्याला असा टेप पकडायचा आहे. आणि इथून तुम्ही गळ्याची उंची ठरवू शकता तुम्हाला किती इंच पाहिजे. आता बघा हा पाठीमागचा गळा आहे, तर पाठीमागच्या गळ्याला तुम्ही किती ठेवू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. 1 इंच 0.75 1 इंच 1.5 इंच 2 इंच 2.5 3 4 इंच तुम्ही ठेवू शकता. जास्त डीप नाही जायचं, कारण आपला डीप नेक नाही, पॅक नेक आहे. त्यामुळे बघा तर या ठिकाणी मी पाठीमागचा गळा जो आहे तो 1 इंच ठेवणार आहे. इंचावरती इथं मी मार्किंग केले. आता मी इथं सरळ लाईन ओढून घेणार आहे. आता बघा जेवढी इथं गळा रुंदी राहिली आपली, बघा 4.25 वर एक लाईन, तर तेवढंच मी मार्किंग इथं पण करणार आहे सेम. आणि इथे एक मार्किंग केले. आता आपल्याला इथे एक बॉक्स आखायचा आहे आणि हे 2 पॉइंट आपल्याला असे जोडून घ्यायचे. आता हा जो चौकोन झाला तर त्याच्यात आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे. तर गळ्याचा आकार देताना हे जे आपण अर्धा इंच मार्किंग केले वरून खाली, तर इथून द्यायला सुरुवात करायची. ह्या वरच्या पॉइंट पासून, म्हणजेच ह्या पॉइंट पासून आकार द्यायचा नाही, ह्या पॉइंट पासून द्यायचा. म्हणजेच हे जे आपला अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आहे
तर हे वरून खाली अर्धा इंचावरती मार्किंग करायचं, तिथून आकार द्यायचा आहे. तर बघा इथं मी गोलच आकार देणार आहे पाठीमागचा. तर मी ह्या पॉइंट पासून आकार द्यायला सुरुवात करणार आहे अशा पद्धतीने. तर हा झाला माझा पाठीमागचा गळा. तर अशा पद्धतीने बघा पाठीमागचा भाग जो आहे तर तो इथपर्यंत माझा तयार झालेला आहे. आता बघा ह्या ब्लाऊजला मी पाठीमागनं ओपनिंग करणार आहे, म्हणजेच इथं पाठीमागच्या साईडला हुक बटन हुक चेन काय असेल ते बसवणार आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, हे गळ्याच्या साईडला आणखी अर्धा इंच मार्जिन जे आहे तर ते वाढवून घ्यावं लागतं चेन बसवण्यासाठी, हुक बसवण्यासाठी. तर मी जे स्टार केलेलं आहे तर त्या साईडला आपल्याला कपड्यावरती, पण ते मार्जिन आपल्याला कपड्यावरती वाढवायचं आहे, म्हणजेच अस्तरवरती ब्लाऊज पीसवरती जेव्हा आपण हे पाट टाकतो तर त्यावेळेस आपण वाढवून घेऊ शकतो. त्याचं जे मार्किंग आहे ते आपलं तयार झालेलं आहे. ह्याचं कटिंग आपण पुढच्या भागाचं मार्किंग केल्याच्या नंतर आपण ह्याचं कटिंग करणार आहोत. त्याच्यानंतर आता आपण इथं पुढच्या भागाचं मार्किंग करणार आहोत. तर पुढच्या भागाचं मार्किंग करण्यासाठी पण इथं मी सेम दुसरा कागद घेतलेला आहे आणि या ठिकाणी मी वरच्या साईडनं एक सरळ लाईन ओढून घेणार आहे. लाईन ओढल्याच्या नंतर आपल्याला इथं फुल शोल्डरचं अर्ध करून इथं मार्किंग करायचंय. तर माझे या ठिकाणी फुल शोल्डर आहे 16 इंच, तर मी त्याचा अर्ध 8 इंच या ठिकाणी मार्किंग केले. तुम्हाला पण या ठिकाणी तुमच्या फुल शोल्डरचा अर्ध करून इथं मार्किंग करायचंय. त्याच्यानंतर बंद बाजूच्या साईडनं 2.5 इंचाचं मार्किंग आणि जिथं आपली फुल शोल्डरचं अर्ध मार्किंग आले तिथून खाली 1 इंच डाऊन मार्किंग. हे दोन मार्किंग सगळ्या साईजसाठी फिक्स आहेत. तर सगळ्यांनी इथं 1 इंच आणि इथं 2.5 इंचाचं मार्किंग करायचं आहे. आणि हे जे आहे तर ते फुल शोल्डर आहे, तर तुमची फुल शोल्डर जेवढी आहे त्याचा अर्ध करायचं आहे. आता हे दोन पॉईंट आपल्याला असे क्रॉसमध्ये जोडून घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला इथं खाली मोंड्याचा आकार द्यायचा आहे. तर मोंड्याचा आकार देण्यासाठी पण आपल्याला जेवढा पाठीमागच्या साईडला मोंडा आला होता आपला तर तेवढाच पुढच्या साईडला पण येणार आहे, कारण आपला पाठीमागचा पण गळा पॅक आहे आणि पुढचा पण गळा पॅकच आहे. तरी पण आपण एकदा चार्टमध्ये बघून घेऊयात. तर बघा हा आपला पॅक नेक ब्लाऊजचा आर्महोलचा चार्ट आहे आणि आपली चेस्ट आहे 36. तर आपण 7 इंच मार्किंग करणार आहोत या ठिकाणी. तर बघा इथून खाली मी 7 इंचावरती इथं असं मार्किंग करणार आहे आणि इथं एक सरळ लाईन ओढून घेणार आहे. आता इथं आपल्याला चेस्टचं मार्किंग करायचं आहे. ही आपली चेस्ट लाईन झाली. छातीचं मार्किंग करायचंय. तर छातीचं मार्किंग आपण कसं केलं होतं पाठीमागच्या साईडला सेम तसंच इथं पण करायचंय. म्हणजेच बघा छाती अधिक लुझिंग म्हणजेच 2.5 इंच लुझिंग आणि परत त्याला डिवाइड 4. बघा 36 अधिक 2.5 इंच भागिले 4 9.62 आले, म्हणजेच 9.5च्या वर एक लाईन. तर ती मी आता बंद बाजूने इथं मार्किंग करणार आहे. बंद बाजूच्या साईडने ह्या लाईनवरती मार्किंग करायचे आपल्याला. तर बघा माझं 9.5च्या वर एक लाईन आले. तर तुम्हाला तुमची छातीमध्ये 2.5 इंच लुझिंग वाढवायचंय आणि परत त्याचा चौथा भाग करायचा आहे. आता त्याच्यानंतर इथं मी 1.5 इंचाचं मार्जिनचं शिलाई मायाचं मार्किंग करत आहे. आता हे झाल्यानंतर आपल्याला इथं मोंड्याचा आकार द्यायचा आहे. तर मोंड्याचा आकार देण्यासाठी आपल्याला हे जे 1 इंच डाऊन मार्किंग आहे आणि ही शोल्डर लाईन आहे, ही जी आपली चेस्ट लाईन आहे तर त्याचा आपल्याला सेंटर काढायचं आहे. सेंटर काढल्यानंतर आपल्याला आपली ही जी शोल्डर आहे तर ती मोजायची किती आहे. फुल शोल्डरचा अर्ध 8 आहे या ठिकाणी. तर 8 मधून आपल्याला 1 इंच कमी करायचे. तर 1 इंच कमी केल्यावर 7 राहिलं, तर हे 7 इंच आपल्याला इथं मार्किंग करायचंय. तर आणि नंतर तुम्हाला इथं जेवढं आहे इथं 8 इंच आहे तर त्याच्यातनं अर्धा इंच कमी करायचंय आणि इथं मार्किंग करायचंय. तर बघा 8 मधून अर्धा कमी केल्यानंतर 7.5 इंच आलं. तर ते मी इथं केलंय. बघा काय केले मी, इथं आहे माझं 8 इंच. तर ह्या 8 मधून मी इथं 1 इंच कमी केले, म्हणजेच 8 वजा 1 बरोबर 7 इंच. म्हणजे मी इथं 7 इंचावरती मी इथं मार्किंग केले आणि इथं मी काय केलंय 8 वजा अर्धा इंच केले. म्हणजे इथं 1 इंच कमी केले, इथं अर्धा इंच कमी केले आणि जेवढं मार्किंग येते तर मी इथं केले. इथं आपल्याला क्रॉस मार्क करायचा आहे. तर आपण पाठीमागच्या भागामध्येच बघितलं होतं, चार्ट बघितला होता क्रॉस मार्कचा. तर त्या चार्टमध्ये आपल्याला पुढच्या भागाला 0.75चं मार्किंग करायचं आहे. तर मी या ठिकाणी 0.75 वरती इथं असं क्रॉस मार्क केलेला आहे. आता आपल्याला इथं मुंड्याचा गोल आकार द्यायचा आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने फ्रेंच कर्वनी आकार देऊ शकता. बघा रेडी शोल्डरचं मार्किंग करायचंय. तर सेम जसं आपण पाठीमागच्या भागाला शोल्डर मायनस केलं होतं तर सेम तसंच आपल्याला पुढच्या पण भागासाठी शोल्डर मायनस करावं लागतं. तर रेडी शोल्डर जे आहे तर ती आपली 2 इंच आहे. मग ती पाठीमागच्या भागात पण 2च इंच होती आणि पुढच्या भागात पण 2च इंच होती. तरी पण तुम्हाला एकदा बघायचं असेल, खात्री करून घ्यायची असेल तरी पण तुम्ही चार्ट बघून घेऊ शकता. बघा रेडी शोल्डर आपली 2 इंच आहे तर आपलं मायनस किती होतंय 0.75. तर सेम तेवढंच मार्किंग आपल्याला इथं पण पुढच्या साईडला पण आपल्याला मायनस करायचं आहे.
टाकले 0.75. आता हे मार्किंग मी ह्या मोंडाच्या आकारामध्ये मर्ज करणार आहे, जसं आपण पाठीमागच्या आकाराला केलं होतं तसं. तर हे आपण मायनस केलेलं आहे एवढं, त्यामुळे काय होईल, आपला गळा जो आहे तो लूज होणार नाही. हे झाल्याच्या नंतर आपल्याला उंचीचं माप टाकायचे. तर उंचीचं माप टाकण्यासाठी आपल्याला हे जे मायनस केलेली शोल्डर आणि हे 2.5 इंचाचं मार्किंग, त्याचं आपल्याला सेंटर काढायचंय. तर असा सेंटर काढून घ्यायचा आणि सेंटर काढून झाल्यानंतर असा आपल्याला उभा टेप ठेवून घ्यायचा आहे. तर बघा, हा आपला पुढचा पार्ट आहे. तर तुम्ही आता पुढच्या भागासाठी सगळ्यात आधी आपल्याला गळ्याची उंची टाकायची. तर गळा, पुढच्या साईडचा गळा मी या ठिकाणी 3.5 इंच ठेवणार आहे. तर तुम्ही 4 इंच 5 इंच पण ठेवू शकता, 4.5 इंच पण ठेवू शकता. तर या ठिकाणी मी 3.5 इंच ठेवलेली आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं शोल्डर ते अपेक्सचं मार्किंग करायचंय. टेप तसाच ठेवायचा आहे, तुम्हाला उचलायचा नाहीये. आणि तुम्हाला बघायचंय तुमचं शोल्डर ते अपेक्स किती आहे. तर या ठिकाणी माझं शोल्डर ते अपेक्स आहे 10, तर त्याच्यामध्ये 1/2 इंच तुम्हाला वाढवायचंय. तर 10 आहे, तर मी या ठिकाणी 10.5 वरती मार्किंग करणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तसंच खाली उंचीचं पण मार्किंग करायचंय. तर या ठिकाणी माझी उंची आहे पूर्ण 18 इंच, तर त्याच्यामध्ये मी 1 इंच वाढवणार आहे. 19 वरती मी इथं मार्किंग करणार आहे. तर तुम्हाला तुमच्या उंचीमध्ये 1 इंच वाढवून तुम्हाला इथं मार्किंग करायचं आहे. आता आपण या सगळ्या लाईन ओढून घेऊ. तर सगळ्यात आधी आपण गळ्याची लाईन ओढून घेऊ. झाली आपली शोल्डर ते अपेक्स, तर ही पण लाईन आपण ओढून घेऊ. त्याच्यानंतर ही आपली पूर्ण उंची, तर ही पण आपण लाईन अशा पद्धतीने ओढून घेऊ. तर हे सगळं मार्किंग झाल्यानंतर आपल्याला इथं रेडी शोल्डरचं मार्किंग करायचंय. तर रेडी शोल्डर आहे या ठिकाणी 2 इंच, तर 2 मध्ये 1 इंच वाढवणार आहे मी. तुम्हाला तुमच्या शोल्डरमध्ये 1 इंच वाढवायचे आणि इथं मार्किंग करायचे. तर 3 इंचावरती इथं मार्किंग केले मी. आता आपल्याला मोजायचे ही आपली गळा रुंदी आहे तर ती किती आहे. तर बघा, माझी या ठिकाणी 4.25 आहे. तर सेम तेवढीच मी ह्या लाईनवरती मार्किंग करणार आहे. तुम्हाला पण चेक करायचंय तुमची गळा रुंदी किती आहे आणि तेवढंच मार्किंग तुम्हाला ह्या लाईनवर करायचंय. आणि आता तुम्हाला इथे एक बॉक्स आखून घ्यायचा आहे. तर मी इथे एक असा बॉक्स आखून घेणार आहे. तर बघा अशा पद्धतीनं. आणि आता आपल्याला ह्याच्यात आकार द्यायचा आहे गळ्याचा. तर गळ्याचा आकार देण्यासाठी आपल्याला वरून खाली 1/2 इंचावर मार्किंग करायचंय आणि ह्या पॉइंट पासून आपल्याला आकार द्यायला चालू करायचंय. तर इथं मी असं शेप मध्ये देणार आहे, पण सगळ्यात आधी इथं मी एक राऊंड म्हणजे गोल आकारच देऊन घेणार आहे आणि नंतर अस्तरवरती मी त्याला नंतर अशा पद्धतीनं असे गोल आकार देणार आहे. तर खूप छान पॅटर्न करणार आहे मी ह्या ब्लाऊजचा. ह्याच्यावरती मी पूर्ण असं वेगळी लेस जोडून मी ह्या ब्लाऊजचं जे आहे तो लुक पूर्ण चेंज करणार आहे. त्यामुळे ह्या ब्लाऊजचा शिलाईचा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे, खूप इंटरेस्टिंग, आणि त्यामध्ये तुम्हाला खूप काही नवीन असं शिकायला मिळणार आहे. तर हा झाला गळा. या ठिकाणी आपला गळा कंप्लीट झालेला आहे. आता आपल्याला इथून खाली पूर्ण मार्किंग करायचं आहे. तर खालचं मार्किंग करत असताना इथं आपलं जे शोल्डर ते अपेक्सचं जे मार्किंग आहे तर तिथं आपल्याला अपेक्स टू अपेक्सचं मार्किंग करायचंय. तर बघा या ठिकाणी तुम्हाला तुमचं अपेक्स टू अपेक्स किती आहे ते बघायचं आहे. तर बघा या ठिकाणी हिचं अपेक्स टू अपेक्स आहे 8 इंच, तर मी 8 इंचाचा अर्ध करणार. तुम्हाला तुमचं अपेक्स टू अपेक्स किती आहे तर त्याचं तुम्हाला अर्ध करायचंय. तर अपेक्स टू अपेक्स आहे हिचं 8, तर त्याचा अर्ध होते 4 इंच, आणि मी इथं 4 इंचावरती मार्किंग केले. आता हे जेवढं मार्किंग आहे तर त्याच्यातून 1/2 इंच कमी करायचंय. तर किती येते 3.5 इंच. तर हे 3.5 इंच मी खालच्या साईडला मार्किंग करणार आहे इथं. आता हे झाल्यानंतर इथून पुढे आपल्याला इथं कमरेचा एक टक्स द्यायचा आहे. तर तो चेस्टचा म्हणजे छातीचा टक्स द्यायचा आहे. तर तो देण्यासाठी आपल्याकडे चार्ट आहे. तर त्या चार्टमध्ये बघून तुम्हाला प्रत्येकाच्या साईजनुसार वेगवेगळा टक्स द्यायचा असतो. तर बघा 28 पासून 35.75 असेल तर तुम्हाला 2.5 इंचाचा टक्स द्यायचा आहे. आणि 36 पासून 44.75 असेल तुमची छाती तर तुम्हाला 3 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. किंवा मग 45 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला 3.5 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. तर बघायचंय तुम्हाला तुमची चेस्ट कुठं आहे तर तेवढा तुम्हाला टक्स घ्यायचा आहे. आज आपली चेस्ट आहे 36 इंच, तर मला 3 इंचाचा टक्स घ्यावा लागेल. तर मी ही जे आपण मार्किंग केले तर तिथून पुढे 3 इंचावरती मार्किंग करणार आहे. तर इथं मी 3 इंचावरती मार्किंग केले. आता हे मार्किंग झाल्याच्या नंतर आपल्याला ह्या लाईनवरती कमरेचं पण मार्किंग करायचंय. तर ही आपली कमरेची म्हणजेच वेस्ट लाईन आहे, तर इथं आपल्याला वेस्टचं पण मार्किंग करायचंय कमरेचं. मग आपण कमरेचं मार्किंग कसं करतो, कंबर भागिले 4. तर मग आपली कंबर आहे या ठिकाणी 29 इंच, तर 29 भागिले 4 करायचं. तर या ठिकाणी तुम्हाला पण तुमची कंबर घ्यायची आणि त्याचा चौथा भाग करायचा आहे. तर बघा 7.25 आले. तर हे 7.25 आपल्याला कुठून करायचे मार्किंग, ही जी आपली बंद बाजू आहे तर तिथून 7.25 वरती मी इथं मार्किंग करणार आहे. छोटंसंच मार्किंग करायचंय. आणि आता
हा टक्स तुम्ही किती घेतलाय तो बघायचा आहे. तर मी या ठिकाणी 3 इंचाचा टक्स घेतलाय. तर ह्या पॉईंटच्या पुढे तुम्हाला 3 इंच वाढवायचंय. बघा या ठिकाणी मी टक्सचं 3 इंच वाढवणार आहे. जर तुम्ही इथं 2.5 इंचाचा टक्स घेतला असेल तर हे जे तुम्ही कमरेचं मार्किंग केले तिथून पुढे तुम्हाला पण 2.5 इंचच वाढवावं लागेल. तर मी इथून पुढे हे 3 इंच वाढवले. आता हे झालं आपलं फायनल छातीचं मार्किंग. आता इथून पुढे तुम्हाला 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवायचंय. जे इथं जेवढं ठेवलंय तेवढंच. तर बघा या ठिकाणी 1.5 इंच शिलाई मार्जिनचं मी इथं मार्किंग केलंय. आता ह्या 2 लाईन आपल्याला ह्या 2 लाईनला जोडायचे. तर अशा पद्धतीने हे झालं आपल्या कमरेचं मार्किंग आणि फिटिंगचं पण मार्किंग झालेलं आहे या ठिकाणी. आता आपल्याला इथं टक्स द्यायचं आहे. तर आता हे आपण टक्सचं पण लाईन जे आहे तर त्या अपेक्स पॉईंटला जोडून घेऊ. तर हे टक्सचं मार्किंग ह्या लाईन ह्या पॉईंटला आणि हे ह्या पॉईंटला. तर असं आपण हे हा जो 3 इंचचा टक्स घेतला होता आपण छातीचा तर तो पण मी या ठिकाणी अपेक्स पॉईंटला जोडून घेतलेला आहे. आता हा जो अपेक्स पॉईंट आहे आपली छाती जी आहे तर ती अशी शेपमध्ये असते, राऊंड शेपमध्ये. म्हणून आपल्याला ह्या टक्सला पण आहे ना तर तो आकार द्यावा लागतो. आकार देण्यासाठी ह्याचा आपल्याला सेंटर काढायचं आहे. ही जी लाईन आहे तर ह्या बाहेरच्या लाईनचा आपल्याला सेंटर काढायचं आहे आणि ह्या सेंटरचा पण तुम्हाला सेंटर काढायचं आहे. त्याच्यानंतर हे अपेक्स पॉईंट आणि हा सेंटर आहे तर त्याचा पण आपल्याला सेंटर काढायचा आहे. आता हे सगळे सेंटर काढून झाल्यानंतर आपल्याला खालच्या साईडनं जे पहिलं मार्किंग येते तर तिथं तुम्हाला असा आडवा टेप ठेवायचा आहे आणि बाहेरच्या साईडला 1/2 इंचावर मार्किंग करायचे. आता तसंच वरच्या पॉईंटला यायचंय आणि तिथं तुम्हाला 0.25 एवढं मार्किंग करायचंय आणि इथं तुम्हाला काहीच मार्किंग करायचं नाही. आता हा पॉईंट ह्या पॉईंटला जोडायचंय. जर तुमची छाती 40 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला इथं 1/2 इंचाच्या वर 1 लाईन एवढं मार्किंग करावं लागेल आणि जर 40च्या आत असेल तर तुम्हाला इथं 1/2 इंचच मार्किंग करायचंय आणि हा पॉईंट खालच्या लाईनला सरळ जोडायचा आहे. आता हा पॉईंट ह्या पॉईंटला जोडायचा आहे आणि हा पॉईंट ह्या पॉईंटला जोडायचा आहे अशा पद्धतीनं. आणि आता इथं थोडासा तुम्हाला एक राऊंड शेप द्यायचा आहे. असा 1 लाईन एवढाच फरक असला पाहिजे तेवढा आत येऊन तुम्हाला असा गोल आकार द्यायचा आहे. आणि इथं पण जर तुमचा पॉईंट बनत असेल तर तिथं पण तुम्हाला गोल आकार द्यायचा आहे. तर हा झाला तुमचा टक्स. तर बघा हा जो ब्लाऊज आहे तर हा साडीवरती घालायचा नाहीये ब्लाऊज. हा जो ब्लाऊज आहे तर तो खाली पॅन्टवरती म्हणजेच हा वेस्टर्न ड्रेस आहे आणि हा टॉप म्हणून घालणार आहोत. तर त्याच्यासाठी ह्या ब्लाऊजची उंची जी आहे तर ती जास्त घेतलेली आहे. आता हा टक्स आपल्याला मोजायचा आहे किती आहे. तर ह्या साईडनं जेवढा आहे तर बघा या ठिकाणी इथं माझं आलेलं आहे 8.5 इंच. तर हीच 8.5 इंच मोजायचं आहे आपल्याला. ही पण तेवढीच आहे का. तर जसा जसा आकार जातोय तसा तसा आपल्याला टेप फिरवायचा आहे आणि बघायचंय 8.5 इंच कुठं येते. तर माझं इथं आलेलं आहे 8.5 इंच. तर मी इथं 8.5 वरती मार्किंग केले. आता आपल्याला चेक करायचं इथून खाली किती राहिले. तर या ठिकाणी माझं राहिलेलं आहे 1/2 इंच. तर ह्या 1/2 इंचाचं डबल करायचंय. तर 1/2 इंचाचं डबल किती होतंय 1 इंच होते. तर हे 1 इंच आपल्याला ह्या लाईन पासून वरच्या साईडला मार्किंग करायचंय. बघा हा इथलं जे अंतर आहे तर ते प्रत्येकाचं साईजनुसार वेगवेगळं येऊ शकतं. म्हणजेच बघा 1/2 इंचाला 1 लाईन कमी किंवा 1/2 इंचाच्या वर 1 लाईन 0.75 पर्यंत जाऊ शकतं. पण तिथून पुढे तुमचं मार्किंग जाऊ शकत नाही. 0.75 पण तुमचं जाऊ शकतं. मग तुम्हाला त्यावेळेस 0.75चं डबल किती होते 1.5 इंच. तर तुम्हाला इथून वर 1.5 इंचावरती मार्किंग करावं लागेल. इथं माझा 1/2 इंच आले म्हणून मी इथं 1/2 इंचाचं डबल 1 इंच इथं मार्किंग केले. आता बघा हे मार्किंग झाल्यानंतर इथं जेवढं अंतर आहे तर सेम तेवढंच अंतर आपल्याला इथं पण मार्क करायचंय. 1/2 इंच आहे तर मी इथं पण 1/2 इंचावर मार्किंग केले आणि ही जी चेस्ट लाईन आहे तिथून खाली पण आपल्याला 1/2 इंच मार्किंग करायचंय. म्हणजे तुमचं इथं जेवढं अंतर आहे तेवढंच इथं आणि इथं फक्त तुम्हाला डबल करायचंय त्याचं. तर इथं मी 1/2 इंचावरती मार्किंग केले. आता आपल्याला हे सगळे पॉईंट जोडायचे. तर बघा हा पॉईंट तुम्हाला ह्या पॉईंटला जोडायचा क्रॉसमध्ये आणि हा पॉईंट तुम्हाला असाच फिटिंगच्या साईडला जायचा आहे. आता आणि हा इथं जर रेष ओढताना तुम्हाला अशा पद्धतीनं पट्टी ठेवायची आणि पट्टी जी आहे तर ती तुमची ह्या बाहेरच्या साईडला अशी मॅच केली पाहिजे. मग तुमची इथून ही लाईन क्रॉसच येणार आहे. क्रॉस येत असेल तर येऊ द्यायची आहे, परंतु ही जी पट्टी आहे तर ह्या लाईनला अशी मॅच केली पाहिजे आणि मग नंतर तुम्हाला इथं अशी लाईन ओढायची आहे. तर बघा इथं मी अशी लाईन ओढली आहे. तर अशा पद्धतीने आपला कमरेचा जो टक्स आहे छातीचा टक्स आहे तर तो कंप्लीट झालाय. आता आपल्याला इथं मोंढ्याचा टक्स घ्यायचा आहे आर्म होलचा. तर बघा आर्म होलचा टक्स घेतल्यामुळे आपल्या काखेत ज्या क्रीज येतात तर त्या क्रीज येत नाहीत आणि एकदम प्लेन बसतो आपला ब्लाऊज. त्यामुळे आर्म मोंढ्याचा टक्स म्हणजे आर्म होलचा टक्स घेणं सुद्धा खूप गरजेचं आहे. आर्म होलचा टक्स कसा घ्यायचा बघा.
तर इथं जेवढा तुमचा टक्स आलेला आहे बघा, या ठिकाणी माझा इथं 3 इंचचा टक्स आलेला आहे. 3 इंचाचं अर्ध किती होते? 1.5 इंच. जर तुमचा 2.5 इंचाचा टक्स असेल तर तुम्हाला 2.5 इंचाचा अर्ध करायचे 1.25 येते, आणि जर 3.5 असेल तर 1.75 येते. म्हणजेच तुम्हाला इथं जेवढा टक्स आहे तर त्याचा अर्ध करायचा आहे. तर माझं 3 इंचाचा अर्ध 1.5 इंच होते, म्हणजेच मला इथं 1.5 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. तर बघा तो कसा घ्यायचा. जी आपली चेस्ट लाईन आहे तर तिथं आपल्याला बरोबर 1.5 इंचावरती असा टेप ठेवायचा आहे आणि ह्या मोंड्याला 1.5 इंचावर असं मार्किंग करायचे. इथून वर 1.5 इंचावर मार्किंग केले मी. आता 1.5 इंचाचं पण अर्ध तुम्हाला असा टेप फोल्ड करायचा आहे आणि बघायचंय 1.5 इंचाचं अर्ध किती होते. तर बघा 0.75 झाले. तर हे मार्किंग ह्याच्या वर करायचंय 0.75. आता हे मार्किंग झाल्यानंतर हा पॉइंट आपल्याला अपेक्स पॉइंटला जोडायचा आहे. आता अपेक्स पॉइंटला जोडून झाल्यानंतर आपल्याला हा जो गोल आकार आहे तर तिथून अर्धा इंच खालून असा आपल्याला आडवा टेप धरायचा आहे. बघा हा जो गोल आकार आहे तिथून मी अर्धा इंच खालून टेप धरलाय आणि आडवं 1.5 इंच मार्किंग करणार आहे, कारण आपला टक्स जो आहे तर तो 3 इंचाचा आहे. 3 इंचाचा अर्ध 1.5 इंच होते. तर बघा या टोकापासून टेपच्या ह्या टोकापासून मोजत आहे मी 1 इंच 1.5 इंच इथं मी मार्किंग केले. आणि हा जो गोल आकार आहे तर तिथून आतल्या साईडला अर्धा इंच आत टेप धरलाय मी आणि तिथून मी आडवं 1.5 इंच मार्किंग केले. आता हा पॉइंट अपेक्स पॉइंटला जोडायचा आहे आपल्याला. तर बघा अशा पद्धतीने आणि थोडासा बाहेर जाऊ द्यायचा आहे. हा जो मोंडा आहे आपला तर त्याच्या बाहेर जाऊ द्यायचा आहे. आता हे आखून झाल्यानंतर आपल्याला मोजायचं आहे हा किती आहे टक्स. तर बघा जेवढा हा टक्स आहे बघा 6च्या वर एक लाईन आहे तर तेवढाच हा पण असला पाहिजे. तर जिथं 6च्या वर एक लाईन येते तिथं आपल्याला असं मार्किंग करायचं आहे. आता हे मार्किंग झालेलं आहे तर त्याला आपल्याला ह्या लाईनला असं उभं जोडायचंय. तर त्याच्यासाठी काय करायचंय, ही जी पट्टी आहे तर ती आपल्याला अशी धरायची आणि ही जी लाईन आहे तर ही या पट्टीला अशी जुळली पाहिजे आणि मग नंतर तुम्हाला अशी उभी लाईन जोडायची. अशा पद्धतीने आकार जोडल्यानंतर इथं आपल्याला दुसरा मोंड्याचा आकार द्यायचा आहे, नवीन मोंड्याचा आकार द्यायचा आहे. तर कुठले कुठले पॉईंट धरणार तुम्ही, हा पॉईंट आणि हा पॉईंट, हे 2 पॉईंट धरायचे आणि इथं नवीन मोंड्याचा आकार द्यायचा आहे छोटा अशा पद्धतीनं. तर या ठिकाणी आपला आर्म होलचा पण टक्स जो आहे तर तो कंप्लीट झालेला आहे. आता आपण ह्याला कटिंग करून घेऊ. आता कटिंग झाल्याच्या नंतर आपण ह्याला प्रिन्सेस कट बनवून घेऊ. बघा इथपर्यंत जो आहे तर तो आपला 1 टक्स ब्लाउज कंप्लीट झालाय. तुम्ही ह्या ब्लाउजला 1 टक्स पण ठेवू शकता आणि जर तुम्हाला प्रिन्सेस कट करायचं असेल तर प्रिन्सेस कट पण करू शकता. करावं लागतं प्रिन्सेस कट करण्यासाठी तुम्हाला कंपल्सरी 1 टक्स ब्लाउजचं मार्किंग करावं लागतं आणि हे मार्किंग झाल्याच्या नंतरच ह्याच्यापासून तुम्हाला प्रिन्सेस कट बनतो. तर बघा या ठिकाणी मोंडा जो आहे तर तुम्ही या ठिकाणी रफच ठेवलेला आहे, बाहेरच्या साईडनं कट केलेला आहे. तर सगळं हा मोंडा कट करण्याच्या आधी हा आपल्याला टक्स जो आहे तो मायनस करायचा असतो. तर तो कशा पद्धतीने मायनस करायचा बघा, हा जो वरच्या साईडची लाईन आहे तर त्याला आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचंय. फोल्ड करून हे टोक आपल्याला ह्या टोकावरती नेऊन ठेवायचे आणि पूर्ण मायनस करायचा आहे हा टक्स. बघा अशा पद्धतीने मायनस केल्यानंतर आपला जो गळ्याचा मोंड्याचा आकार आहे तर तो अशा पद्धतीने तयार होतो. आता इथं आपल्याला टाचणी लावून घ्यायची. आता आपल्याला हा गळ्याचा आकार कट करायचा आहे. हे जे मायनस केले आपण ते पण आपल्याला पूर्ण जाऊ द्यायचं आहे, कटिंग करायचं आहे. तर बघा आता अशा पद्धतीने एवढा पार्ट आपला कट झालेला आहे. आता आपल्याला ह्यालाच प्रिन्सेस कट करायचे. तर प्रिन्स मायनस झालाय आपला, तर जिथं मायनस झालाय तिथून खाली अर्धा इंच खाली जायचे. मोंड्याचा जो टक्स आहे तर तो जिथं मायनस झालाय तिथून खाली अर्धा इंचावरती इथं मार्किंग करायचंय. त्याच्यानंतर ही जी लाईन आहे आपली मोंड्याचा पूर्ण टक्स आहे तर त्याचं तुम्हाला सेंटर काढायचंय. असं सेंटर काढायचंय आणि या सेंटर पासून वर 0.25च्या वर एक लाईन एवढं मार्किंग करायचंय तुम्हाला, म्हणजे अर्धा इंचाला एक लाईन कमी. तर ह्या लाईन पासून वरती, ह्या सेंटर पासून वरती हे जे अंतर आहे तर ते तुम्हाला अर्धा इंचाला एक लाईन कमी एवढं ठेवायचंय आणि हे पॉईंट तुम्हाला असे जोडायचे. तर फ्रेंच कर्व ठेवताना तुम्हाला फिटिंगच्या म्हणजे ही तुमची फिटिंगची साईड आहे तर तिथे तुम्हाला हे टोक ठेवायचंय आणि हा अपेक्स पॉईंट आहे तिथे तुमचा हा गोल शेप आला पाहिजे.
आणि हे जे अर्धा इंच आहे तर तिथं अशा पद्धतीने मॅच करायचंय आणि मग नंतर हा पण पॉईंट तुम्हाला मॅच करायचा आहे बघा अशा पद्धतीनं। आणि हा जो इथं जे टोक होतंय तुमचं तर ते तुमचं थोडंसं मायनसच करायचंय, तुम्हाला थोडा आतल्या बाजूने आकार द्यायचा आणि ह्या लाईनला जोडायचंय। बघा अशा पद्धतीनं मी सगळा आकार जो आहे तो या ठिकाणी जोडून घेतलेला आहे। इथं जो पॉईंट तयार होते तर तो आपल्याला मायनस करायचा आणि एकदम गोल आकार द्यायचा आहे। तर असा आकार देऊन झाल्यानंतर आपल्याला हा जो पार्ट आहे तो कट करायचा आहे। तर प्रिन्सेस कटचा जो आकार आहे तो आपला देऊन झालेला आहे, म्हणजेच आपण प्रिन्सेस कटचं माप जे आहे ते काढलेलं आहे। हे जे हा जो कोपरा आहे तर तो तुम्हाला काढून टाकायचा नाहीये, तुम्हाला इथंच त्याला टाचणी लावून ठेवायची अशा। आणि हे जे टोक होत आहे तो कोपरा बाहेर आलेला आहे, हा जो कोपरा आहे तर तो तुम्हाला कट करायचा आहे। आपला प्रिन्सेस कट पण तयार झालेला आहे। आता ह्याला जर तुम्हाला अस्तरवरती मार्किंग करायचं असेल ह्याचं तर तुम्हाला ह्या साईडला म्हणजेच पूर्ण ह्या साईडला अर्धा इंच मार्जिन वाढवायचंय आणि ह्या पण साईडला ह्या पण पार्टला तुम्हाला अर्धा इंच मार्जिन वाढवायचंय। म्हणजे तुम्हाला कपड्यावरती ठेवल्यानंतर तुम्हाला असं बाहेरच्या साईडला अर्धा इंचावरती मार्किंग करून शिलाई मार्जिनचं तुम्हाला ह्या पार्टला वाढवायचंय आणि ह्या पार्टला पण वाढवायचंय। दोन पार्ट तयार आहेत। आता आपण पाठीमागच्या भागाचं मार्किंग कटिंग करूयात। पाठीमागच्या भागाचं कटिंग करण्यासाठी तुम्हाला हा प्रिन्सेस कट घ्यायचा आहे। ही जी लाईन आहे तर बघा ज्यावेळेस आपला दोन्ही गळे पॅक असतात ना तर त्यावेळेस आपल्याला इथून खाली अर्धा इंचावरती मार्किंग करायचं असतं। चेस्ट लाईन आहे तिथून खाली मी अर्धा इंचावर मार्किंग केले आणि तिथं परत त्या अर्धा इंचावरतीच तुम्हाला हा जो पार्ट आहे तो ठेवायचा आहे। तर बघा अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि ही जी फिटिंगची बाजू आहे तर ती तुम्हाला मॅच करायची। मॅच झाल्यानंतर इथं तुम्हाला वरच्या साईडनं पण आकार आखून घ्यायचा आहे आणि खालच्या साईडनं पण तुमचा जसा आकार जातोय तसं तुम्हाला आखून घ्यायचंय। आता हा पार्ट जो आहे तो उचलायचा आहे आणि चेक करायचंय तुम्हाला इथलं अंतर किती आहे आलेलं आहे। तर बघा या ठिकाणी अर्धा इंच आहे, तर हे अर्धा इंच आहे तर तुम्ही इथून पण अर्धा इंच पण ठेवू शकता। इथं जेवढं अंतर आहे तेवढंच तुम्ही इथं पण मार्किंग करू शकता। अर्धा इंच आहे तर मी इथं अर्धाच इंच केले आणि तुम्ही याच्यामध्ये 0.25 अर्धा इंच 1 इंच 1.5 इंच तुम्ही वाढवू पण शकता। तर इथं जेवढं आहे तर त्याच्यापेक्षा मी अर्धा इंच वाढवणार आहे। तर बघा इथं अर्धा इंच आहे तर मी 1 इंचावरती इथं मार्किंग करते आणि ह्या सरळ लाईनला मी जोडून घेणार आहे। आणि हे मार्किंग जोडत असताना अशा पद्धतीने मी जोडून घेणार आहे आणि इथं थोडासा असा राऊंड शेप देणार आहे। जर तुम्हाला हाईट कमी पडत असेल तर तुम्हाला इथं जेवढं अंतर आहे तेवढंच तुम्हाला इथं मार्किंग करायचंय आणि मग नंतर तुम्हाला इथून असं सरळ लाईन ओढायची। आता आपल्याला हे जे आपण खाली आलेलो आहोत तर हा मोंड्याचा जो आकार आहे तर तो ह्याला जॉईंट करायचा आहे। तर बघा अशा पद्धतीने फ्रेंच कर्व ठेवायचा आहे आणि हा जो मोंड्याचा आकार आहे तर तो त्याला जोडायचा आहे आणि आता आपल्याला कटिंग करायचं आहे। तर अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण कटिंग जी आहे तर ती एकदम डिटेलमध्ये आणि सावकाश सोप्या पद्धतीत शिकवलेली आहे। तर तुम्ही सुद्धा व्हिडिओ बघत जर कटिंग केलं तर तुम्ही सुद्धा एकदम परफेक्ट असं मग कटिंग करू शकता। तर आता ह्याचं सगळं कपड्यावरती ठेवून आपण कटिंग करणार आहोत। तर बघा पुढचा जो पार्ट आहे तर तो मी बंद बाजूने ठेवलाय आणि अर्धा इंच मार्जिन मी जिथं स्टार केले तर त्या ठिकाणी अर्धा इंच मार्जिन वाढवून घेतले। व्यवस्थित कपडा कटिंग कसा करायचा तो शिवायचा कसा ह्याच्यावरती मी खूप सारे व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहेत। तर तिथं तुम्ही जाऊन बघून व्यवस्थित सावकाश अशा पद्धतीनं तुम्ही ब्लाऊजला फिनिशिंग कशी देऊ शकता, पार्ट कसे जोडायचे हे सगळं सांगितलेलं आहे। तर तिथं बघून तुम्ही डिटेलमध्ये ब्लाऊज शिवू शकता। तर बघा ह्या ब्लाऊजमध्ये मला फक्त तुम्हाला एवढंच दाखवायचं होतं की आपण सिंपल ब्लाऊजला कशा पद्धतीनं हेवी बनवू शकतो आणि आपली क्रिएटिव्हिटी त्यात कशी ऍड करू शकतो हे तुम्हाला दाखवायचं होतं, म्हणून मी इथं स्टिचिंगचा छोटासा व्हिडिओ त्यामध्ये ऍड केलेला आहे। तर बघा मी या ठिकाणी कपड्याची लेस कट केलेली आहे आणि पुढच्या समोरच्या साईडला म्हणजेच आपल्या ब्लाऊजचा जो फ्रंट पार्ट आहे तर त्या पूर्ण पार्टला मी संपूर्ण लेस जी आहे तर ती अशी जवळ शिवून घेतलेली आहे। तर बघा अशा पद्धतीने आपला पुढचा पार्ट जो आहे तो एकदम भरीव आणि वर्क केलेला झालेला आहे त्यामुळे। तर जसं आपण रेग्युलर ब्लाऊज शिवतो तर त्याच पद्धतीने तुम्हाला ब्लाऊज जो आहे तर तो बाकीचा शिवून घ्यायचा आहे। नेक पलटी करणे, ब्लाऊज पार्ट फ्रंट पार्ट जोडून घेणे, पाठीमागचा पण भाग जोडून घेणे, ते सगळं तुम्हाला रेग्युलर ब्लाऊज जसं शिवतो तसा शिवायचा आहे। आणि जर तुम्हाला असेच नवीन डिझाईनचे ब्लाऊज शिकायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, म्हणजेच तुम्हाला नवीन व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।